नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गट शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गट शिवसेने पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईतील ही मोठी घडामोड आहे. घोसाळकर कुटुंब हे ठाकरे कुटुंबाशी निष्ठावंत मानलं जात आहे. तर आज तेजस्वी घोसाळकर हे भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर यांच्या एका दुर्दैवी घटनात निधन झाले होते. त्याआधी वॉर्ड क्रमांक 1 मधून अभिषेक घोसाळकर 2012 ते 2017 पर्यंत नगरसेवक होते. त्यांच्यानंतर तेजस्वी घोसाळकर 2017 ते आतापर्यंत नगरसेविका होत्या. पण वॉर्ड क्रमांक 1 साठी आता ओबीसी आरक्षण घोषित झालं आहे. त्यामुळे तेजस्वी घोसाळकर वॉर्ड क्रमांक 7 किंवा 8 आणि संधी मिळाली तर वॉर्ड क्रमांक 2 मधूनही निवडणूक लढू शकतात असं म्हटलं जात होतं. पण त्याआधीच त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. आज त्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू शकतात. विनोद घोसाळकर हे मुंबई उपनगरातील ठाकरे गटाचे एक मोठे नेते आहेत. मातोश्री सोबत त्यांची विशेष जवळीक मानली जाते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतरही विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले. पण त्यांच्या सुनेने तेजस्वी घोसाळकर यांनी वेगळा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गट शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देत असताना तेजस्वी घोसाळकर यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. आज आपल्याशी संवाद साधताना माझं मन प्रचंड उद्विग्न झालं आहे. आयुष्यात असं क्षण कधी येईल आणि असे शब्द लिहावे लागेल याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. आज मन जड झालं आहे. शब्द अपुरे पडत आहे. पण तरीही हा संवाद आवश्यक आहे असं तेजस्वी घोसाळकर यांनी लिहिलं आहे. आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागत आहे असं तेजस्वी घोसाळकर यांनी पोस्ट मध्ये लिहिलं आहे. भाजपमध्ये येण्यापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि दोघांमध्ये चर्चा झाली होती. बीएमसी निवडणुकीपूर्वी तेजस्वी यांच्या भाजपमध्ये पक्षप्रवेश हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तेजस्वी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पुढील बातमीसाठी पाहत रहा E6 टीव्ही मराठी.